9 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षाने अखेर कोर्टाच्या निकालानंतर शिरूर तहसीलने शेतकऱ्याचा रस्ता केला खुला. वादी प्रतिवादींनी दाखवली समंजसाची भूमिका, त्यामुळे वादविवाद न होता रस्ता झाला खुला. मांडवगण फराटा शिरूर. सविस्तर बातमी अशी की पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मांडवगण फराटा येथील शेतकरी फराटे बंधू यांच्यात रस्त्यावरून सुमारे 9 वर्षापासून वाद होता. त्यामुळे कोर्टाने तो वाद निकाली काढत सुभाष फराटे यांच्या गट नंबर जा करण्यासाठी रस्ता खुला करण्याचा आदेश दिला. सदर रस्ता बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या आदेशाने महसूल विभागाने खुला करून दिला. याचा लाभ फराटे कुटुंबातील अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. अगदी शांततेत आणि सामंजस्याने हा रस्ता खुला झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. कोर्ट कचेरी खेळत बसण्यापेक्षा रस्ता दिलेला चांगला असे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले. कारण शासनाने धोरणच अलीकडे सर्व शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते खुले करण्याचे असल्याने काही दिवसात सर्वच रस्ते खुले होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ते चळवळीच्या वतीने देखील सर्व समन्वयक राज्यभर रस्ते खुले करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन शासन, प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय घडवून आणत आहेत. चळवळीच्या या कामाबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रस्ता खुला करतावेळी मंडलाधिकारी पराग चव्हाण, कोतवाल खोमणे, मदतनीस योगेश प्रभाणे तसेच गट नंबर 1133, 34 आणि 35 मधील शेतकरी सुभाष दशरथ फराटे विरुद्ध बाळासाहेब फराटे, रामदास दिनकर फराटे, रमेश फराटे, विजय फराटे, भीमराव समिंद्रे, रमेश हांडे याशिवाय रामदास फराटे, नितीन फराटे, सोमनाथ फराटे, इतर शेतकरी तसेच चळवळीचे समन्वयक विजय शेलार, राज्य प्रसिद्धी प्रमुख रवींद्र खोडे, पोलीस अंमलदार संपत खापाले, अमोल माने आणि महिला अंमलदार माळी उपस्थित होते. पाहुयात याच बातमीचा प्रत्यक्ष शेतातून आढावा. सर, मोजे मांडवगण फराटा येथील शेतकरी सुभाष फराटे यांना 143 नुसार शेतात त्यांच्या गट नंबर 111-33 मध्ये येण्यासाठी आदेश झाला होता तहसीलदार साहेबांचा 24/7/24 रोजी. तर त्याचा वाद 2 वर्षापासून चालू होता, परंतु आज रोजी दोन्ही विरोधक आणि ज्यांना रस्ता पाहिजे त्यांनी समंजस्याने आज रोजी हा सदरचा रस्ता 11-33 मध्ये जाण्यासाठी 11-34 आणि 11-35 ह्या दोन्ही शेतकरी बांधवांनी अर्जदाराला पुरेपूर मदत करून सदर रस्ता हा त्यांच्या राजी खुशीने आणि खेळीमेळीच्या वातावरणात खुला करण्यात आलेला आहे. आज हा जो रस्ता झालाय याबद्दल सांगा. माझं नाव आत्माराम बाळासाहेब फराटे. माझ्या वडिलांच्या नावावर ही जमीन आहे, बाळासाहेब श्रीधर फराटे. तर हा जो रस्ता झाला आहे तर आमचं हे म्हणजे सामायिक सगळ्यांची सारखीच भूमिका होती किंवा सगळ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता असावा या हिशोबाने त्याची गरज आणि त्याची जी मागणी होती त्यानंतर आम्हाला ते समजले, त्यानुसार आम्ही त्याला रस्ता खुला करून दिला. त्याच्यामध्ये असं काही सहकार्याचीच भावना आहे, दुसरं काही नाही. आता हा एक चांगला संदेश लोकांपर्यंत जाईल. महसूल मंत्री असतील किंवा सरकार पण चांगलं काम करतंय. तर तुमचं कोर्टात मॅटर चालू होता, पण आज समाधान होतंय का की कुठतरी आता लोकांना काय संदेश द्याल तुम्ही? लोकांना हा संदेश आहे की ज्याला त्याच्या वाट्याचं त्याला भेटलं पाहिजे, ज्याला जाण्यासाठी रस्ता पाहिजे, ज्याच्या पुढं असतील बाकीचे जे प्रकरणं असतील ते मिटले पाहिजे, त्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. कारण जे बांधकऱ्याला सहकार्य करावं लागतं, बाहेरचा माणूस तर सहकार्य करू शकत नाही आणि बिना सहकार्याचं काहीच होऊ शकत नाही. तुमचं नाव, गट नंबर किती आहे? आमचा 11-33 बाळासाहेब श्री. तुमचं नाव सांगा, गट नंबर सांगा आणि तुमचं शेत कोणतं आहे, तुम्हाला रस्त्याचा फायदा होईल का? या माझं नाव सोमनाथ रामदास फराटे. माझं हे 11-34 क्षेत्र आहे. तर सगळ्यांनाच रोड लागत होता, त्यामुळे आता सगळ्यांसाठीच 1135 आहे. तर गरजेचं होतं सगळ्यांसाठी. सगळ्यांनी समजूतदारपणाने हे करून सगळ्यांसाठी आता चांगलं झालं. हे तुम्ही एकाच घरातले का, सगळे भावकीच का? हा, म्हणजे एकच आहे आम्ही सगळे. आणि मावशी, तुमचा रस्ता होतोय का? तुमचा शेती कोणती आहे? ही खाली म्हणजे हा जो ऊस आहे, हा खालचा फॉरेस्टला लागून. तुमचं किती दिवस चाललं होतं सगळं कोर्ट मॅटर? 4-5 वर्ष चाललं. आज समाधान होतंय का? समाधान सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केले, सहकार्य केलं सगळ्यांनी. काय आनंद होतोय, काय सांगा? आनंदच होतोय. त्यांनी आज काहीच आम्हाला तक्रार नाही केल्याबद्दल आम्हाला आनंदच झालाय. म्हणजे इथून पुढे तुम्ही पण गोविंदाने राहता, गोविंदाने राहताना पण आता. दादा, तुमचं नाव, गाव, पत्ता सांगा, गट नंबर सांगा आणि ह्या
रस्त्यासंदर्भात काय इतिहास, नेमकं किती वर्षापासून तुमचं कोर्टात भांडण होतं आणि आज रस्ता खुला होता? रामदास सुभाष फराटे, राहणार मांडवगण फराटा, गट नंबर 1133 साठी येण्या जाण्यासाठी 1134 आणि 1135 या सर नंबरच्या बांधावरून रस्ता आम्ही मागवलेला होता. तर आमची 9 वर्षापासून कोर्टामध्ये केस चालू होती. तर त्याचा निकाल आमच्या बाजूने लागल्यामुळं आम्ही 143 अंतर्गत रस्ता खुला केलेला आहे. आणि आम्हाला प्रतिवादी म्हणजे जे असतील त्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे की रस्त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, सर्व क्षेत्राचे मान्यवर असतील. या कामांती तुम्हाला तहसीलदार असतील किंवा ते तहसीलचं कार्यालय असेल त्यांची मदत झाली का? तहसीलदार ऑफिसची मदत झाली आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात. पण वारंवार रस्त्यावरती स्टे येत असल्या कारणाने संबंधित पार्टी कोर्टात दाखल करीत असल्या कारणाने आमचे 9 वर्ष गेले. आणि त्याच्यामुळं आज कुठंतरी त्याचा आता तुमचं शेवटचं टोक आहे तिथं त्या फॉरेस्टला लागून. हा. कसे काढायचे तुम्ही, माल कसे काढत होते? आम्ही वन विभागाच्या विनंतीनुसार माल काढत होतो, म्हणजे फॉरेस्ट मधून काढत फॉरेस्ट मधून काढत हा होतो. तुम्हाला डायरेक्ट ह्या डांबरीला हा, आम्हाला direct डांबरीला. हा रस्ता कुठं जातो आता? हा आता बाबू सर आणि हा इकडं इकडे मांडवगण. मांडवगणला. म्हणजे या डांबरीला तुम्हाला आता मिळालंय. तुमचीच भावकी होती हो, सगळे आमच्या पण समजदारपणे झालेले. समजदारपणाने झालेले. आनंद होतोय का आज? आनंद म्हणजे फार आनंद होतो आज आमच्या शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगाल? हे असं व्हायला पाहिजे, सगळ्यांनी समजदारपणे सगळ्यांनी आनंदाने शरद साहेब काय सांगाल? आपण तालुक्यात आपण सगळे पाहतोय काही ठिकाणी अडवणूक होते, पण इथे खरोखर दोन्ही पार्टीने सामंजस्य घेतलं. काय सांगाल तुम्ही? मला म्हणजे शिवपानन क्षेत्रस्ते महाराष्ट्र चळवळीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांनी सामंजस्याची जी भूमिका घेत आहेत त्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. आणि अशीच भूमिका प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक शेत रस्त्यासाठी घेतली पाहिजे, हीच आमची कळकळीची विनंती आहे.